हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण हे टॉप शिवणकाम करणार आहे. तर ह्या टॉपचा जो कॅनव्हासचा गळा आहे, तो गळा आधी तयार करावा लागतो. तो गळा आपण तयार करणार. मीने गळा रुंदी 2.5 घेतली आणि समोरचा गळा 6. मी ह्या 5.5चा तयार करायचा आहे. अर्धा इंच शोल्डर रुंदावा येईल. तर मी 6चा घेतलेला आहे. हा पूर्ण चौकोन तयार करून घ्यायचा आणि याच्यामध्ये पानगळा मी आकार देते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जोही गळा तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही आकार देऊ शकता. हे बघा, हे पानगळ्याचा आकार दिलेला आहे. आधी आपण हे कॅनव्हासवर केलेलं आहे. मग नंतर आपण जो आपला ड्रेसचा कपडा आहे त्याच्यावर आपण तयार करणार. हे बघा, हे मधलं ही मी कटिंग करून घेते हे. आणि आपली ही 1.5 इंचाची पट्टी सोडायची ही मार्जिनसाठी. हे बघा, अशा प्रकारे मी पानगळा कटिंग केलेला आहे. आणि आपला जो हा कपडा आहे ह्या कपड्यावर मी ठेवून पिना लावून घेईल आणि साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन ठेवायची. तीच मार्जिन आपल्याला कॅनव्हासवर पलटवायची आहे. बघा, आधी मी कॅनव्हास आपल्या कपड्यावर शिलाई टाकून चिपकून घेते, म्हणजे जोडून घेते त्याला. आणि आपण हे साईडला आपण जे सोडलेलं आहे मार्जिन ते आपण कॅनव्हासवर पलटून घेऊ शिलाई टाकून. हे सगळ्या बाजूने पलटून घ्यायचं. हे बघा, जे एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येतं. हे बघा, आपला हा कॅनव्हास आणि कपडा जोडून झालेला आहे. आणि जो आपला समोरचा भाग आहे त्याच्यावर आपण हा कपडा आणि कॅनव्हास ठेवून मध्य सेंटरमध्ये पिना लावून घ्यायच्या. हे बघा, हे सेंटरमध्ये पिना लावून घ्यायच्या आणि मग नंतर शिलाई टाकून जोडून घ्यायचं. आधी कॅनव्हासवर तयार करून घ्यायचा आणि मग आपल्या या समोरचा भाग आहे टॉपचा त्याच्यावर जोडून घ्यायचा. हे बघा, आपण आता हे जोडून घेतलेलं आहे आणि या पिना काढून घेऊ आणि आपण त्याला मधल्या साईडने कटिंग करून घेऊ. जो आपला पानगळा आहे त्या आकारानुसार कटिंग करून घ्यायचं आणि आपण याला कट देऊ. कट जे गोल भाग असतात तिथे द्यायचं, कोनवाल्या भागाकडे, म्हणजे गळा चांगला पलटतो आणि फिनिशिंग छान येते. हे बघा, आपण कट देऊन घेतला आहे. पुन्हा आपली जी कॅनव्हासची पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग करायची आणि मग तिच्यावर शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, मी हाताने फिनिशिंग करून घेतली आणि मग तिच्यावर शिलाई टाकून घेते. हे बघा, आपण ही शिलाई टाकून घेतली आणि आपला हा समोरचा भाग पानगळा तयार झालेला आहे. आणि आपला पाठीमागचा हा गोल गळा आहे. मी याला कॅनव्हास नाही लावत आहे. कॅनव्हास लावला तरी चालतो आणि नाही लावला तरी चालतो, मात्र समोरच्या भागाकडे लावायचा. आणि हे जी गोलपट्टी कापलेली आपण गोल गळ्याची, हे मी कपड्यावर ठेवून सेम उतरून घेते, सेम नशाण लावून घेते आणि त्याच्या साईडला 1.5 इंच अशी आपली ही गोल पट्टी निघते.
आपण क्रॉसपट्टी जशी तयार करतो तशीही केली तरी चालते. आणि जे आपल्या गळ्याचं जे मधला भाग गोल आपण कापून घेतला आहे त्या पद्धतीनेही चालते. आता मी ही साईडला कडेकडे दाब शिलाई जे शिलाई टाकून घेते. ही पाव इंच अशी पट्टी पलटून घ्यायची. हे बघा आपण कडेकडून पलटी करून घेतलेलं आहे. आणि मग नंतर मधल्या साईडकडे ठेवून आपण हे कटिंग करून घेऊ. हे बघा जे आपण गळ्याचा मधला भाग कटिंग केला होता पाठीमागचा तो सेम ठेवून कटिंग करून घ्यायची. आपली ही गळ्याची पट्टी तयार झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे आपली ही पट्टी तयार होते. आणि आपला जो पाठीमागचा गळा आहे त्याच्यावर आपण सेम ठेवून शिलाई टाकून घ्यायची. हे बघा सेम आपलं व्यवस्थित पुरलेलं आहे. आणि इथे एक पिन लावून घेतली मी की ते सरकणार नाही म्हणून. हे बघा आपण पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घेऊ आणि नंतर मग ते कट देऊन पलटून घ्यायचे. हे बघा आपण हे गोल अशी शिलाई टाकून घेतली, पट्टी लावून घेतली आणि आता आपण हे कट देऊन घ्यायचे. हे कट दिले की आपण पलटून घेऊ आणि त्याच्यावर दाब शिलाई टाकून घेऊ. हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आणि मग शिलाई टाकायची. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. बघा आपण पाठीमागच्या भागाकडे आपण कॅनव्हास लावला नाही पण तरी पट्टी तयार करून व्यवस्थित आपला गळा हा तयार होतोय. बघा आपण दाब शिलाई पण टाकून घेतलेली आहे. एक साईडला पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची आणि जो आपला भाग उरलेला असतो त्याच्यावर तुरपाई करून घ्यायची. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. हे आपण पाठीमागचा भागही तयार झाला आपला गळपट्टी लावून आणि समोरचा भागही तयार झाला कॅनव्हास लावून. तर आता आपण शोल्डर जोडून घेऊ. शोल्डर हे आपण अर्धा इंच येईल एवढी मार्जिन नुसार जोडून घ्यायचं. हे बघा आपण शोल्डरवर 2 शिलाई टाकतोय. हे व्यवस्थित फिटिंग होतं. 2 शिलाई टाकून घ्यायच्या आणि बघा हे आपलं शोल्डर जोडून झालं आहे. आणि जे एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं. आणि आपली ही बाही आहे. ही बाही आपण खालच्या साईडने पट्टी फोल्ड करून घेऊ. 1 इंच 1.25 इंच येईल एवढी फोल्ड करून घ्यायची. पुन्हा आपण या कडेकडनं एक शिलाई अजून टाकून घ्यायची. बघा अशा प्रकारे पट्टी तयार होते. सेम आपण दुसऱ्या बाहीलाही तसंच करून घेऊ. फोल्ड करून 2 शिलाई टाकून घ्यायच्या. एक ह्या साईडने आणि एक किनारे.
बघा आपल्या बाह्या तयार झालेल्या आहे. आता आपण शोल्डरकडे जोडून घेऊ. हे बघा शोल्डरचं आपलं बाहीचं मध्य घेऊन अर्ध्यामधून एका साईडला जोडून घ्यायचं, पुन्हा त्या साईडने जोडून घ्यायचं. हे बघा पुन्हा आपण ह्या साईडने जोडून घ्यायचं. पुन्हा आपण डबल शिलाई टाकून घ्यायची. बाही जोडताना आपल्या 2 शिलाई टाकून घ्यायच्या. तिच्याने फिनिशिंग आणि पक्की शिलाई बसते. हे बघा आपली ही बाही जोडून तयार झालेली आहे. तसंच आपण सेम या साईडनेही जोडून घेऊ. बघा मध्ये सेंटर ठेवून हिला आपण सेम तसंच जोडून घेऊ. सेंटरमधून लावली तर बाही व्यवस्थित बसते आणि साईडला उरलं तरी चालते, कारण आपण मार्जिंग ही तशी 2 इंच घेतलेली आहे. तर तसं काही फरक पडत नाही. सेंटरमधून लावलं तर बाही व्यवस्थित बसते. पुन्हा आपण तिच्यावर डबल शिलाई टाकून घेऊ. हे बघा आपली दुसरी बाही तयार झालेली आहे आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग द्यायची. बघा हाताने प्रेस व्यवस्थित केलं की छान फिनिशिंग येते. पुन्हा आपण प्रेस ही करायची. हे बघा आपल्या हा दोघी बाह्या तयार झालेल्या आहे. आता आपण फिटिंग टाकणार. बघा दंड घेर हे 5.5 आहे आणि मी याच्यामध्ये मार्जिंग जी आपली 2-2 इंच टाकलेली होती, मी साईडकडनंच 2 इंच आणि सीटमध्ये 1.5 इंच हे लावून घेतलं आणि सरळ रेषा घेतल्या मारून. आणि आता हे शिलाई टाकून घेऊ. बघा खालचा कपडा हे व्यवस्थित बघायचा. आपण छातीमध्ये आणि कमरेमध्ये 2-2 इंच घेतलेला आहे आणि सीटमध्ये 1.5 इंच. यानुसार मी फिटिंगची मार्जिंग टाकत आहे. आणि आपण ह्या 2 शिलाई टाकून घेतल्या. हे बघा आपली एक साईडची फिटिंग झाली आहे. तसंच आपण दुसऱ्या साईडने तसंच शिलाई टाकून घेऊ. बघा छातीकडनं आपण 2 आणि कमरेकडनं 2 आणि आपलं सीटचं जिथे मार्जिंग आहे तिथे 1.5 इंच. आपण अशा प्रकारे बी आपण फिटिंग करू शकतो. जे आपण मार्जिंगमध्ये टाकलेलं आहे त्यानुसार खडूने नशान लावून घ्यायचं आणि आपला हा दंड घेर 5.5. हे बघा हे खडूने जोडून घ्यायचं. हे बघा आपण अशा प्रकारे फिटिंग टाकलेली आहे आणि आपण शिलाई टाकून घेऊ.
बघा आपण अशा प्रकारे हे फिटिंग टाकत आहे. हे मी अंगावरून माप घेतलेले आहे. अंगावरून माप घेत असताना त्याच्यामध्ये 2 इंच मिळवायचे आणि मग चौथा काढायचा. हे बघा सीट जर आलं आपली शिलाई की तिथे सुई राहू द्यायची, पुन्हा रिटर्न अर्ध्यापर्यंत घ्यायची आणि मग साईडला शिलाई घ्यायची. अशा प्रकारे आपण हे शिलाईची म्हणजे मार्जिंग टाकायची. हे बघा जे थोडं आपलं एक्स्ट्रा आहे ते आपण कटिंग करून घ्यायचं. हे सीट आणि कमरेचे जे आपण नशान लावून घेतले आणि या साईडनी बी जे आपलं थोडं एक्स्ट्राचं आहे ते आपण कटिंग करून घेऊ. हे बघा आपली फिटिंग टाकून झालेली आहे. हे बघा आपला टॉप एकदम व्यवस्थित छान प्रकारे शिवला गेला आहे. फिटिंग आपण व्यवस्थित टाकलेली आहे. बघा फिनिशिंग ही छान आलेली आहे. आता आपले टॉपचे चॉक बनवायचे बाकी आहे. आपल्याला जे साईडचे कडे असतात ते बनवायचे आहे. हे बघा अर्धा या पाव इंच अशी पट्टी पलटून घ्यायची, शिलाई दाबायची आणि जिथे आपला कट आहे तिथे सुई तिथेच आतमध्ये राहू द्यायचं आणि कपडा पलटून घ्यायचा. पुन्हा आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस तशीच करायची आहे. आपल्याला अर्धा इंचाची पट्टी पलटून पुन्हा तिच्यावर शिलाई घ्यायची. हे व्यवस्थित हळूहळू घ्यायचं. जे नवीन असतात त्यांचे हे राऊंड होऊन जातात, गोल होऊन जातात. ह्या चॉकला खूप प्रॅक्टिस करावं लागते. हे बघा आपले व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेले हे चॉक. सेम आपण दुसऱ्या भागाचेही तसेच करून घेऊ. हे बघा अशी पट्टी पलटून घ्यायची डबलमध्ये आणि आपण हे शिलाई टाकून घ्यायची. हे बघा एका साईडची व्यवस्थित जातं आणि जेव्हा आपण दुसऱ्या साईडची करतो तेव्हा थोडा प्रॉब्लेम होतो. तर त्या साईडने पिना लावून घ्यायच्या, म्हणजे गोल राऊंड होत नाही. सुई आतमध्ये सरवू द्यायचा आणि तिथून आडव्या साईडने शिलाई घ्यायची. पुन्हा या साईडने त्याच पद्धतीने आपण पट्टी वाढून घ्यायची आणि आपल्याला वाटलं तर पिनाही लावून घ्यायच्या. हे बघा मी पिना पण लावलेले आहे, तिच्याने कपडा सरकत नाही. हे बघा या साईडचे बी आपले चॉक बनवून तयार झालेले आहे. एकदम सरळ व्यवस्थित झालेले आहे आणि खालच्या तळा भागाकडचंही आपल्याला सेम पट्टी तशीच पलटून घ्यायची आहे. जे आपण उंचीमध्ये 2 इंच मिळवतो ह्या पट्टीसाठी 1 इंच 1.25 इंच असतं. हे बघा ही पट्टी आपण समोरच्या भागाकडची पलटून घेतली. सेम तसेच आपण दुसऱ्या भागाची पट्टी पलटून घ्यायची. हे बघा आपले पूर्ण चॉक तयार झालेले आहे, पलटून झालेले आहे. पुन्हा तिच्यावर कडेच्या साईडने आपण एक शिलाई टाकून घेऊ. हे बघा पूर्ण चारी बाजूनं आपण ते कडेच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची. हे जे चॉकच्या किनारे हे बघा इथे पुन्हा आपण असं पलटून घ्यायचं, सुई आतमध्येच राहू द्यायची. बघा व्यवस्थित आपले चॉकला फिनिशिंग येतं. पुन्हा हे आडव्या साईडनेही तळाकडच्या भागाकडेही आपण तसंच दाब शिलाई देऊन घ्यायची. सेम या साईडनेही तसंच करून घ्यायचं. सुई काढायचीही नाही आणि दोरा पण तोडायचा नाही. सेम आपण चारही बाजूने
शिलाई टाकून घ्यायची। हे बघा आपल्या चारी बाजूने आपली चॉक तयार झालेली आहे, शिलाई टाकून झालेली आहे आणि आपला टॉपही तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण हा टॉप शिवलेला आहे। पुन्हा आपण पॅन्टची शिलाई पण यातच दाखवणार आहे। ही पॅन्ट आहे, पॅन्टचा जो नेफा आहे हा आपला क्रॉसमध्ये निघालेला आहे, शक्यता क्रॉसमध्येच निघतो। त्याला जोडून घ्यायचा, ऑपोजिट ठेवून शिद्यावर उलटं ठेवून जोडून घ्यायचं। बघा हा आपले क्रॉसच्या पट्टी आहे, हे शिद्यावर उलटे आपण असं जोडून घेऊ। हा आपला नेफा तयार होईल। जर कपडा कमी असला तर क्रॉसमध्ये निघतो आणि कपडा जर जास्त असला तर आपला अखंड कपडाही निघतो। पुन्हा आपलं हे जोडून तयार झालेलं आहे आणि वरच्या साईडने आपण दाब शिलाई टाकून घ्यायची। हे बघा आपण हा एक भाग तयार केलेला आहे, हा आपण क्रॉसमधून सरळ पट्टी तयार केलेली आहे। सेम आपल्याला तसं दुसऱ्या साईडने तसंच जोडून घ्यायचं आहे। आपले हे दोन भाग तयार होतील, हे क्रॉसमध्ये आपण जोडून घ्यायचं आणि दाब शिलाई द्यायची। आपल्या ह्या नेफाच्या पट्ट्या आहे, पॅन्टच्या वरच्या बाजूला जो नेफा होतो त्याच्यासाठी आपला हा नेफा तयार होतो। आपला हा नेफा तयार करताना आपण उंचीमधून नेफा मायनस करतो, पुन्हा त्याला वेगळा नेफा तयार करून उंचीमध्ये जोडतो। जी आपली उंची आहे ती उंची तयार होते। आता माझी ही पॅन्ट 40 इंचाची आहे, मी तिच्यामध्ये 2 इंच आपली बॉटम पट्टीसाठी घेतलेली आहे। हे बघा आपला हा नेफाचा दुसरा भागही तयार झालेला आहे। जे साईडला जे उरलेलं असतं ते कट करून घ्यायचं। पुन्हा आपण हे जे नेफा च्या 2 पट्ट्या तयार झालेल्या आहे त्या आपण शिद्यावर उलट्या ठेवून जोडून घ्यायचं आणि तिच्यावर आपण दाब शिलाई देऊन घेऊ। बघा दाब शिलाई देऊन घ्यायची। आपला हा अखंड कपडा तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये नेफा तयार करू। हे बघा हे अशी मी घडी करून ठेवलं आणि मी इकडे समोरचं जे आपलं नाडीपट्टीचं मी हे तयार करते। हे मी एकदम म्हणजे आतल्या भागाचं तयार करतं, कोणाचं जे नाडीपट्टीचं आहे ते ओपन राहते, याला अंडरग्राऊंड सुद्धा म्हटलं जाते ते। हे बघा मध्ये मी 1 इंचाची 1.25 इंचाची पट्टी सोडते साईडला आणि त्याच्यानंतर शिलाई टाकून घेते आणि मध्ये 1 इंचाचं असं रिकामं सोडते। हे बघा मध्ये रिकामं सोडलेलं आहे। हे सरळमध्ये थोडीशी पट्टी करून घेते आणि याला असं ओपन करून बघा ही अशी पट्टी आपण तयार करून घेतो आणि जी ही पट्टी आहे ते पुन्हा आपण साईडकडनं शिलाई टाकून घेऊ। आतमध्ये थोडं पलटून घ्यायचं आणि मग शिलाई टाकायचं आहे। हे आपल्या समोरचा भागाकडचं तयार करतोय आपण आणि हे पट्टी आतमध्ये पलटून घेतल्याने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं। हे बघा आपण हे व्यवस्थित सेम दुसऱ्या बाजूनही करून घ्यायचं। इथे सुई थांबवायची आणि कपडा पलटून घ्यायचा।
हे सेम आपण दुसऱ्या बाजूने करून घ्यायचं, शिलाई टाकून घ्यायचं. हे बघा, हे आपली अशा प्रकारे पट्टी तयार होते आपली. आणि आपण आता ही नाडीची पट्टी तयार करणार. असे अर्धा इंच फोल्ड करायचं आणि नंतर पुन्हा आपल्याला 1-1.5 इंचाची पट्टी ठेवायची आहे. त्यानुसार नाडीची पट्टी ठेवायची. कपडा जर जास्त असला 1.5-2 ची ठेवली चालते आणि कपडा कमी असला तर 1-1.25 इंचाची पट्टी चालेल. आता माझा कपडा जास्त आहे तर मी 1.5 इंच 2 इंचाची ठेवलेली आहे. आणि ही पट्टी पलटून अशी नाडी पट्टीसाठी पलटून घ्यायची. हे व्यवस्थित हळूवार पलटून घ्यायचं. जर आपण कपडा ताणला तर ती गोल राऊंडमध्ये होऊन जाते, पलटून जाते. त्यासाठी व्यवस्थित हळूवार कपडा जास्त खेचायचा नाही आणि आपली ही नाडी पट्टी तयार होते. हे बघा, आपली नाडी पट्टी अशा प्रकारे तयार होते. जिथे आपण शिलाई सुरुवात केली होती तिथे पुन्हा आलोय. तिथे थोडं लॉक करून घ्यायचं आणि शिलाई काढून घ्यायची. हे बघा, आपली ही नाडीची पट्टी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेली आहे. आणि जे बघा, आपलं ही नाडी टाकण्यासाठी जे आपण तयार केलेले आहे ते बी व्यवस्थित आलेलं आहे. हे बघा, हा असा आपला हा नेफा आहे. आता याला उंची बघा, याची रुंदी 23.5 आहे आणि याची उंची बघा, मी हे 8.5. तर हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि तयार आपल्याला 8 मिळेल. मी हे पूर्ण असे 8.5 वर नशाण लावून घेते आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घेणार. हे बघा, मला 8चा ठेवायचा आहे नेफा. जे उरलेलं आहे ते मी असं कटिंग करून घेणार. हे बघा, अशा प्रकारे आपला हा नेफा तयार झालेला आहे. हे बघा, हे मी सेंटर असे जोडले आहे आणि ज्याचे दुसऱ्या साईडचे सेंटर आहे त्याला कट देऊन घेणार. तिथपर्यंत आपल्याला चुन्या येऊ द्यायच्या आहे, त्याच्या पुढे येऊ द्यायच्या नाही आहे. त्या हिशोबाने आपण कटनुसार आपण चुना टाकणार. तर बघा, हा आपला पॅन्टचा कपडा आहे आणि ह्या पॅन्टच्या कपड्याचं जे आपलं आहे मॅनीच्या साईडकडचं, त्याला आपण हे जोडून घ्यायचं. तुम्ही इथे मॅनीही जोडू शकता. आणि ही मुलीची ड्रेस आहे तर मॅनीला याची गरज नाही. आणि जर अशी मोठं माप असलं, लेडीजचं असलं, तर तुम्ही मॅनी लावू शकता. हे बघा, हे आपला एक भाग तयार झाला आहे. तसंच सेम आपण या साईडनेही जोडून घेऊ. मोठ्या मापाला जर मॅनी लावली तर चालते. छोट्या मापाचं जसं असलं मुलीचं, नाही लावली तरी चालते. मी इथे मॅनी लावलेली नाही आहे. पुन्हा डबल शिलाई टाकून घ्यायची आणि दाब शिलाई ही देऊन घ्यायची. हे बघा, दाब शिलाई बी देऊन घ्यायची. या साईडनेही दाब शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, आपला हा जो नेफा आहे त्याचा जो सेंटर आणि पॅन्टचा सेंटर हा असं जोडून घ्यायचा
आणि या साईडने आपण चुन्या टाकत घ्यायच्या. आपल्या ॲडजस्टनुसार चुन्या छोट्या लागत असेल तर छोट्या टाका, मोठ्या प्लेटी टाकायच्या असेल तर मोठ्या. हे बघा मी या साईडने 2 टाकल्या आणि सेंटर जोडला. तर मला आता पाठीमागचं पण जोडून घ्यायचं आहे पहिले. जो आपला पाठीमागचा जो सेंटर आहे मधला आणि आपला नेफाचा बी सेंटर हा जोडून घ्यायचा चुन्या टाकायच्या आधी. दोघी सेंटर जोडून घ्यायचे आणि जे मागच्या साईडला मी 2-2 चुन्या टाकून घेते. म्हणजे जेवढाही कपडा उरेल तो आपल्या चुन्यामध्ये येईल. आता 2 चुन्या देऊन मी ही शिलाई टाकून घेते. जिथपर्यंत आपण हा कट दिला होता, ज्याचा जो मध्य काढला होता दोघी साईडने, तिथपर्यंत मी ही शिलाई देऊन घेतली. पुन्हा या साईडने ही 2 चुन्या देऊन घ्यायच्या. आपण जे सीटच्या भागाकडनं आपण ज्या दोघी साईडनं चुन्या देऊन घ्यायच्या सेंटर जोडूनचा आणि जो आपला कट दिलाय तोपर्यंत हे जोडून घ्यायचं. आणि आपला आता पूर्ण जो कपडा उरलेला आहे तो आपण समोरच्या भागाकडे चुन्या देऊन घ्यायच्या. हे बघा, हे आपण मागच्या भागा बाजूला आपण 2-2 चुन्या टाकून घेतल्या आणि आता बघा हा जो आपला एवढा कपडा आहे उरलेला तो आपण याच्यात चुन्या घेऊन घेऊ. हे बघा मी आधी 2 चुन्या टाकलेल्या होत्या समोरच्या भागाकडे. पुन्हा अजून ह्या चुन्या टाकून घ्यायच्या. म्हणजे जो आपला जेवढा कपडा उरलेला आहे आता तो आपण समोरच्या भागाकडे चुन्या टाकून घ्यायच्या. मी आधी सेंटरमधून एका साईडला टाकून घेते आणि पुन्हा सेंटरमधूनच दुसऱ्या साईडला टाकून घेणार. अशा प्रकारे मी ह्या चुन्या जोडते. हे बघा चुन्या असे व्यवस्थित प्लेट घेऊन टाकायच्या आणि बघा जो आपला जेवढा कपडा होता तो पूर्ण आपण व्यवस्थित बरोबर चुन्या टाकून घेतल्या. हे बघा एका साईडच्या आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहे. तसंच सेम आपण आता समोरच्या दुसऱ्या बाजूने टाकून घेऊ. एका साईडने आपल्याला सीधा भाग येतो आणि एका साईडने उलटा भाग येतो. म्हणजे एका साईडने आपल्याला वरच्या भागाने चुन्या टाकता येतात आणि दुसऱ्या साईडने खालच्या साईडने चुन्या टाकावं लागतं. ते व्यवस्थित पाहून चुन्या टाकायच्या. हे बघा जो आपला जेवढाही कपडा आहे उरलेला त्याच्या आपण चुन्या एकसारख्या घेऊन टाकून घ्यायच्या. बघा साईडला थोडा कपडा उरला तर छोटी चुनी टाकून घ्यायची. पूर्ण कपडा व्यवस्थित आपला बसतो. हे बघा आपल्या सगळ्या चुन्या टाकून झालेल्या आहे. आता आपण पुन्हा तिच्यावर एक डबल शिलाई टाकून घेऊ. बघा चुन्याच्या साईडनं डबल शिलाई टाकून घेते. हे बघा आपल्या चुन्या टाकून झालेले आहे आणि मी असं हे पलटवलं तर बघा आपला नेफा आणि आपल्या चुन्या ह्या तयार झालेल्या आहे. अशा प्रकारे चुन्या आणि नेफा तयार करायचा. आता आपण बॉटम पट्टी तयार करणार. बॉटम पट्टीसाठी बघा ही आपली कॅनव्हेसची पट्टी आहे. याचा रोल मिळतो आणि आपली ही पट्टी मापशीर बॉटमच्या घ्यायचा आणि खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच ही पट्टी कॅनव्हेसच्या पट्टीवर पलटवायचा आपला कपडा. हे बघा हे आपला कपडा अर्धा इंचाचा कॅनव्हेसवर पलटून घ्यायचा.
आपली ही एक साईड कॅनव्हसला जोडून झालेली आहे. पुन्हा पलटून घ्यायचा. बघा तेवढ्यासाठी आपण उंचीमध्ये 2 इंच घेतो कपडा. हा कपडा आपल्या कॅनव्हसच्या पट्टीनुसार पुन्हा अजून फोल्ड होतो. हे बघा आपली अशी ही बॉटम पट्टी आहे. ही कॅनव्हस टाकून आपली एवढी तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण 2-3 शिलाया टाकून घ्यायच्या, म्हणजे आपली ही कॅनव्हसची पट्टी तयार होईल. हा आपला बॉटम आहे पॅन्टचा. आणि तुम्हाला तिच्यामध्ये डिझाईनही आपल्या शिलाईची करता येते. पण मी आता हे सरळ रेषा 3-4 टाकून घेते. जेवढ्या त्या पट्टीवर बसतील 3-4 त्यानुसार मी ह्या शिलाई टाकून घेणार. हे बघा आपली एक कॅनव्हसची पट्टी तयार झालेली आहे. म्हणजे आपला हा बॉटम तयार झालेला आहे. बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेला आहे. सेम आपण दुसऱ्या पायाचंही तसंच करून घेऊ. आपली कॅनव्हसची पट्टी जोडून घेतली आपण दुसऱ्या पायालाही सेम तसंच. आणि आपण आता हे बॉटम मी आता हे 5.5 घेतलेलं आहे. बॉटम 6 घेतलेला आहे. आणि जे आपण त्याच्यामध्ये 2 इंचाचं जे मार्जिन टाकलं होतं त्यानुसार आपण ही शिलाई घेऊन घेणार. हे बघा ही आपली फिटिंगची शिलाई आहे. आपण याच्यामध्ये 2-3 शिलाया टाकून घ्यायच्या. आणि बघा या सेंटरपासून पुन्हा इकडे या साईडला तशीच शिलाई देऊन घ्यायची. ह्या पण खूप साऱ्या चुन्यांची आहे. आपली सलवार आहे. पुन्हा तुम्हाला जर अजून दाबायची असेल तर तुम्ही दाबू शकता आपल्या मापानुसार, आपल्या फिटिंगनुसार. हे बघा मी असे शिलाई टाकून घेतल्या. पुन्हा मी अजून एक डबल शिलाई टाकणार. हे बघा मी आधी पलटून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे ती पॅन्ट तयार झालेली आहे. हे बघा आपला नेफ हा चुन्या आणि आपला हा बॉटम. हे बघा बॉटम बी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेला आहे. अशा प्रकारे आपण पॅन्ट तयार केलेली आहे. बघा आपला हे बॉटम पॅन्ट आणि टॉपही तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी टॉप आणि पॅन्ट तयार केलेली आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि टॉप पॅन्टविषयी काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की विचारा, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.